श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम यक्षाय नमः, वैश्रवणाय नमः, कुबेराय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. आपल्या घरामध्ये कुबेर यंत्र आहे का? धनप्राप्तीसाठी आपण माता लक्ष्मीची सेवा करतो, आराधना करतो. श्रीयंत्र जर आपण घरात ठेवलं तर आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते. पण नुसता पैसा घरात येऊन उपयोग नाही, तर तो घरात टिकलाही पाहिजे. माता लक्ष्मीचा रक्षक म्हणजेच धनाचा रक्षक म्हणून कुबेर देवतेला मान दिला जातो. कुबेर ही धनसंपत्तीची अधिष्ठाची देवता आहे, देवांची खजिनदार आहे. देवांची जी संपत्ती आहे तिचं रक्षण कुबेर भगवान करतात आणि म्हणूनच कुबेराला सुख, संपत्ती, वैभव आणि यशाची देवता मानली जाते. ज्या घरामध्ये कुबेर भगवान यांची सेवा केली जाते, ज्या घरामध्ये कुबेर यंत्र आहे, त्या घरामध्ये नेहमीच माता लक्ष्मी वास करते. त्याच्या जीवनात सुखसुविधांची कमतरता कधीच भासत नाही, सर्व गोष्टींची भरभराट राहते. याच कारणासाठी म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा, धनसंचय होण्यासाठी, पैशाची बचत होण्यासाठी कुबेर यंत्र असणं अत्यंत गरजेचं आहे. दिवाळीमध्ये कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये कधी स्थापन करावं, कुबेर यंत्राची स्थापना कशी करायची, ज्यांच्याकडं पूर्वीपासूनच कुबेर यंत्र असेल त्यांनी दिवाळीमध्ये कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये अभिमंत्रित करा, सिद्ध करा. कुबेर यंत्राची सिद्धी कशी करायची, ते अभिमंत्रित कसं करायचं, कोणती स्तोत्र मंत्र पठण करायची, तसंच कुबेर यंत्राची रोज आपल्या घरामध्ये पूजा कशी करायची, साधना कशी करायची, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री कुबेराय नमः नक्की लिहा. कुबेर यंत्राची स्थापना दिवाळीमध्ये कधी करायची? धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपण कुबेर यंत्राची स्थापना करा. ज्यांना शक्य होणार नाही संध्याकाळी केली तरी चालेल. आपण अगोदरच कुबेर यंत्र आणून ठेवलं, घरात आणून ठेवा. डब्यामध्ये तांदळामध्ये कुबेर यंत्र ठेवून द्यायचं, त्याचं पावित्र्य जपायचं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विधिवत पूजा करून ते स्थापन करायचं. दिवाळीमध्ये ज्यांना जमणार नाही, कुठल्याही पौर्णिमेला, जसं आता कोजागिरी पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी आपण कुबेर यंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकता. कुबेर यंत्र कोणतं असावं? पंचधातूचं आपल्याला जर मिळालं अवश्य आणावं. आपल्या जवळपास दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी आपल्याला पंचधातूचं कुबेर यंत्र मिळेल. छोटं असेल तरी चालेल, किंवा पत्र्यावरती कोरलेलं कुबेर यंत्र असेल, पितळाचं, तांब्याचं किंवा पंचधातूचं नक्की चालेल. मात्र लोखंडाच्या पत्र्यावरती कोरलेलं कुबेर यंत्र आणू नका, कारण त्यावरती शनिदेवाचा प्रभाव असतो. कागदाचं लॅमिनेशन केलेलं कुबेर यंत्र असेल नक्की चालेल, फक्त ते व्यवस्थित ठेवा, त्याचं पावित्र्य जपावं लागतं. कारण नुसतं कुबेर यंत्र आपण घरात आणून चालणार नाही. कुबेर भगवान यांची विशिष्ट मंत्र साधना, तसंच या कुबेर यंत्राची रोज विधिवत पूजा करणं गरजेचं आहे. ती कशी करायची मी पुढं आपल्याला सांगणार आहे. आपण मोठं महागडं कुबेर यंत्र आणलं, परंतु त्याची जर रोज सेवा केली नाही, पूजा केली नाही, तर काहीच उपयोग होणार नाही. कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्या दिशेला स्थापन करायचं? भगवान कुबेर हे उत्तर दिशेचे स्वामी मानले जातात. म्हणूनच व्यवसायाच्या ठिकाणी स्थापन करताना उत्तर दिशेला स्थापन करा आणि आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला त्यांची स्थापना करावी. कुबेर यंत्र घरामध्ये का स्थापन करावं? आपल्या सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मीचा स्वभाव चंचल आहे. बऱ्याच वेळा आपण आवक वाढण्यासाठी बरेच उपाय करतो, पैशाची आवक पण वाढते, परंतु घरामध्ये पैसा टिकत नाही. ज्या मार्गाने पैसा येतो त्यापेक्षा जास्त खर्च वाढतो. हे होऊ नये म्हणून कुबेर देवतेची सेवा करावी. कारण कुबेर भगवान हे संपत्तीचे रक्षक मानले जातात. देवांचा जो धनभांडार आहे त्याचे स्वामी कुबेर महाराज आहेत. कुबेर महाराज ज्याला प्रसन्न होतील त्याला अनंत ऐश्वर्य ते प्राप्त करून देतात. कुबेर यंत्र ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये स्थापन करतो किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्थापन करतो, त्यामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते जी धन आकर्षून घेते आणि मग अल्पावधीतच आपल्याला आपली परिस्थिती सुधारलेली दिसेल, ऐश्वर्य संपन्न झाल्याचा अनुभव आपल्याला येईल. कुबेर यंत्र घरात ठेवल्यानंतर कुबेर यंत्राचं पावित्र्य मात्र जपावं लागतं आणि रोज विधिवत त्याची अगदी 5 ते 10 मिनिट पूजा आपल्याला करायची आहे. जशी श्रीयंत्राची आपण पूजा करतो अगदी त्याच पद्धतीनं कुबेर यंत्राची रोज आपल्याला पूजा करायची आहे, छोटीशी साधना करायची आहे. आपल्यापैकी ज्यांना धनत्रयोदशीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेर यंत्र आणायला जमेल, स्थापन करायला जमेल, त्यांनी अवश्य करा. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी काय करायचं? त्यांनी कुठल्याही गुरुपुष्यामृत योगावरती
बुधवारी, गुरुवारी, एकादशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना अवश्य करावी. ज्यांच्याकडं पूर्वीपासूनच कुबेर यंत्र असेल त्यांनी फक्त ते अभिमंत्रित करावं, सिद्ध करावं. हीच पूजा आपल्याला करायची आहे. आता आपण बघूया कुबेर यंत्राची आपल्या घरामध्ये स्थापना कशी करायची. ज्यांच्याकडं नवीन कुबेर यंत्र दिवाळीला आणणार असाल त्यांनी याच पद्धतीनं स्थापना करा. पूर्वीपासून ज्यांच्याकडे कुबेर यंत्र असेल त्यांनी हीच पूजा करायची, म्हणजे आपलं यंत्र अभिमंत्रित होईल, सिद्ध होईल. एक चौरंग घ्यावा. आजूबाजूची जी जागा असते ती स्वच्छ करून घ्यायची. कुबेर भगवान यांना स्वच्छता आवडते. ज्या ठिकाणी आपण यंत्र स्थापन करणार असाल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवायची. प्रथम पूजेच्या ठिकाणची जागा स्वच्छ करा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र घ्यावं. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं पूजन करा. हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः हा मंत्र म्हणायचा. यानंतर आपण गणेश पूजन करणार आहोत. तामणामध्ये आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्या. मूर्ती नसेल सुपारी घ्यायची. या मूर्तीवरती प्रथम 3 पळी शुद्ध जल व्हायचं. त्यानंतर 3 पळी पंचामृत व्हायचं. पुन्हा 3 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपतये नमः स्नानं समर्पयामि. ओम श्री महागणपतये नमः पंचामृत स्नानं समर्पयामि. ओम श्री महागणपतये नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवावे. बाप्पाची मूर्ती त्या ठिकाणी ठेवून द्या. गणपती बाप्पाची गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची, म्हणजेच त्यांना गंध, हळद कुंकू, फुलं अर्पण करायची. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री महागणपतये नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामि. गणेश पूजन झाल्यानंतर तामणामध्ये कुबेर यंत्र घ्यावं. यंत्रावरती 3 पळी शुद्ध जल व्हावं. त्यानंतर थोड्याशा अक्षता व्हायच्या. पुढील मंत्र म्हणायचा. कुबेर भगवान यांना आपण पूजेसाठी आमंत्रित करणार आहोत. ओम श्री कुबेराय नमः आभानार्थे अक्षतां समर्पयामि. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. कुबेर भगवान यांना आपण बसण्यासाठी आसन देणार आहोत. ओम श्री कुबेराय नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामि. आता 1 पळी शुद्ध जल यंत्रावरती अर्पण करायचं. कुबेर भगवान यांचे आपण पाय धुणार आहोत. ओम श्री कुबेराय नमः पादिहोपाद्यं समर्पयामि. आता 1 पळी पाण्यामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू टाकावं. हे पाणी कुबेर यंत्रावरती वाहून द्यायचं. कुबेर महाराज यांचे आपण हात धुणार आहोत. ओम श्री कुबेराय नमः अर्घ्यं समर्पयामि. त्यानंतर 1 पळी शुद्ध जल यंत्रावरती वाहून द्यायचं. कुबेर भगवान यांना आपण स्नान घालणार आहोत. ओम श्री कुबेराय नमः स्नानं समर्पयामि. त्यानंतर 1 पळी पंचामृत व्हायचं. ओम श्री कुबेराय नमः पंचामृत स्नानं समर्पयामि. आता आपण त्यांना गंधोदक स्नान घालणार आहोत. 1 पळी पाण्यामध्ये थोडंसं गंध म्हणजेच कुंकू टाकावं. पाणी यंत्रावरती वाहून द्यायचं. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री कुबेराय नमः गंधोदक स्नानं समर्पयामि. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री कुबेराय नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता यंत्रावरती 1 पळी शुद्ध जल वाहत राहायचं आणि 16 वेळा पुरुष सूक्ताचं पठण करायचं. पुरुष सूक्ताचं 16 वेळा पठण करणं अत्यंत आवश्यक आहे. कुबेर यंत्राची स्थापना या स्तोत्रानंच केली जाते आणि 16 वेळाच आपल्याला पठण करावं लागेल. पठण करणं सोपं जाण्यासाठी आपल्या या चॅनलवरती पुरुष सूक्त 16 वेळा मी पठण केलेलं आहे. आपण तो व्हिडिओ लावून द्या. सोबत आपण ऐका किंवा सोबत पठण करा आणि 1 पळी पाणी यंत्रावरती वाहत राहायचं. ज्यांच्याकडे पूर्वीपासून यंत्र आहे त्यांनी देखील याच पद्धतीनं यंत्रावरती अभिषेक करायचा, म्हणजे ते अभिमंत्रित होतं, सिद्ध होतं. 16 वेळा अशा पद्धतीनं पुरुष सूक्त पठण केल्यानंतर यंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं. 1 प्लेट घ्यावी किंवा तामण घ्यावं. त्यामध्ये तांदूळ भरून घ्यावे, पसरून घ्यावेत. त्यावरती हळद कुंकू व्हायचं. तांदळावरती हळद कुंकू व्हायचं, कारण कुंकू मिश्रित तांदूळ कुबेर भगवान यांना आवडतात. त्यावरती कुबेर यंत्र ठेवून द्यायचं. हे तामण आपण चौरंगावरती ठेवा. तसंच आपल्या घरामध्ये, समजा आपण देवघरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करणार असाल, अगदी याच पद्धतीनं तामणामध्ये किंवा छोट्याशा प्लेटमध्ये तांदूळ घ्यावेत आणि त्यामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करावी. आता कुबेर यंत्रावरती गंध, हळद कुंकू व्हावं, अबीर व्हावा, बुक्का व्हावा, गुलाल व्हावा. पुढील मंत्र म्हणायचे. ओम श्री कुबेराय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामि.
हरिद्रां कुंकुम च समर्पयामी, नाना परिमलद्रव्यम समर्पयामी. कडुनिंबाची पानं जर आपल्याला मिळाली, कुबेर यंत्रावरती अवश्य व्हावीत. कुबेर भगवान यांना कडुलिंबाची पानं आवडतात. तसंच वाईट शक्तींपासून हा तोडगा आपलं रक्षण करतो. त्यानंतर अगरबत्तीनं कुबेर यंत्राला ओवाळायचं. पुन्हा शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवाळायचं. ओम श्री कुबेराय नमः. धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी. गोड पदार्थाचा, पंचामृताचा कुबेर यंत्राला नैवेद्य दाखवावा. कुबेर भगवान यांची आरती करावी. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली पठण करा किंवा श्रवण करा. मंत्रपुष्पांजली आपण ऐकली असेल. ओम कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः असा आपण श्लोक ऐकला असेल. कुबेर भगवान यांचं नामस्मरण केल्याशिवाय कुठलीही आरती, कुठल्याही देवाची पूजा पूर्ण होत नाही आणि म्हणूनच मंत्रपुष्पांजली म्हणायची. ज्या दिवशी आपण ही स्थापना कराल किंवा कुबेर यंत्र ज्यावेळी आपण अभिमंत्रित कराल, दिवाळीमध्ये किंवा इतर कधीही, त्यावेळी कुबेर भगवान यांची मंत्रसाधना आपण अवश्य करावी. कोणकोणते मंत्रपठण करावेत? श्री स्वामी समर्थ हा मंत्रपठण करायचा. भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करा. यथाशक्ती करा. 11 वेळा करा. 108 वेळा केला तर अतिउत्तम. माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीम नमः या मंत्राचं पठण करा. भगवान कुबेर यांचा मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः या मंत्राचं पठण करा. किंवा ओम श्रीं ह्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः या मंत्राचं पठण करा. हे सर्व मंत्र आपण यथाशक्ती पठण करा. 11 वेळाला केले तरी चालतील. मनोभावे पठण करावेत. ज्या दिवशी आपण स्थापना कराल किंवा ज्या वेळी आपण अशा पद्धतीनं अभिषेक करून कुबेर यंत्र सिद्ध कराल किंवा अभिमंत्रित कराल, त्यावेळेला ही मंत्रसाधना आपण मनोभावे करावी. आता आपण बघूया कुबेर यंत्राची रोजची पूजा कशी करावी. नुसतं कुबेर यंत्र आपण घरात आणलं तर आपल्याकडे पैशाची आवक वाढेल का? नाही. त्यासोबत आपल्याला भगवान कुबेर यांची रोजची पूजा, रोजची साधना करावी लागेल, मंत्रसाधना करावी लागेल. देवांना आपण जसं रोज स्नान घालतो तसं कुबेर यंत्राला रोज स्नान घालण्याची गरज नाही. आपण पौर्णिमेला फक्त स्नान घातलं तरी चालेल. मात्र रोज कुबेर यंत्रावरती गंध, हळद कुंकू व्हावं, एखादं फूल व्हावं, अक्षता व्हाव्यात, धूप दीपानं त्यांना रोज ओवाळावं. यापैकी जे जे शक्य असेल ते करावं. रोज कुबेर भगवान यांचं दर्शन घ्यावं, त्यांना नमन करावं आणि नामस्मरण, आत्ता मी आपल्याला जे 2 मंत्र सांगितले कुबेर भगवान यांचे, यातील कुठलाही मंत्र आपण रोज 1 वेळा जरी मनोभावे पठण केला तरी चालेल. मात्र आपण घरी असू किंवा कुबेर यंत्र आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं रोज पूजा करायची आणि कुबेर भगवान यांचं नामस्मरण करायचं. या संपूर्ण पूजेला आपल्याला मोजून 5 ते 10 मिनिट लागतील. बस एवढीच सेवा आपल्याला रोज कुबेर यंत्राची करायची आहे. आणि आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा एकादशीच्या दिवशी, एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी अगदी याच पद्धतीनं कुबेर यंत्रावरती अभिषेक करायचा आणि ते अभिमंत्रित करायचं. कुबेर यंत्र जर आपल्याकडे नसेल, आपण दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की स्थापन करा. ज्यांच्याकडं पूर्वीपासून कुबेर यंत्र असेल, अगदी याच पद्धतीनं आपण विधिवत ते अभिमंत्रित करा, त्यावर अभिषेक करा, ही मंत्र साधना करावी. नक्कीच भगवान कुबेर यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आपल्या घरामध्ये धनधान्याची, पैशाची नेहमीच भरभराट राहील. कुठल्याच गोष्टीची काहीच कमी पडणार नाही. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल, आपण जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोचवा, सेवेकऱ्यांपर्यंत पोचवा. काही शंका असतील मला नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री यक्षाय नमः. ओम श्री वैश्रवणाय नमः. ओम श्री कुबेराय नमः.